एअर स्ट्राईक नंतर पाकवरती आता वॉटर स्ट्राईक करण्यात येतोय। महत्त्वाची बातमी अध्यक्षाची, वॉटर स्ट्राईक करण्यात येतोय। बहली हार सलाल धरणाचे दरवाजे हे उघडण्यात आले। चिनाब नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग हा केला जातोय। चिनाब नदीला पूर येण्याची दाट शक्यता यापूर्वी देखील अशाच पद्धतीने पाणी जेव्हा सोडण्यात आलेलं होतं किंवा पावसाळी परिस्थिती निर्माण झालेली होती, म्हणजे एक लक्षात घेतलं पाहिजे, भौगोलिक परिस्थितीनुसार पूर्वेकडनं 3 नद्या आपल्याकडनं त्यांच्याकडे वाहत जातात आणि 3 नद्या पश्चिमेकडनं त्यांच्याकडनं आपल्याकडे वाहत येतात। त्यापैकी चिनाब नदी ही जी आहे त्या चिनाब नदीला पूर येण्याची दाट शक्यता आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सरोज काफिल हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत, त्यांच्याकडे आपण जाऊयात। सरोजजी, काय सांगाल? आता एकदम बंद केलेलं होतं पाणी आणि एकदम पाणी सोडल्यानंतर पाकिस्तानची स्थिती नेमकी कशी होऊ शकते? सरोज जी, ऐसी जानकारी मिल रही है कि डैम के 2 दरवाजे खोल दिए गए हैं। इसका इफेक्ट किस तरह से पाकिस्तान पर हो सकता है? बिल्कुल, देखिए सही कह रहे हैं आप। आज सुबह पहले ही जो डैम था उसका बगलिहार प्रोजेक्ट जो है हाइड्रोलिक प्रोजेक्ट पावर डैम जो चिनाब रिवर का है, उस पर पहले आज एक गेट खोला गया था, अभी कुछ देर पहले दूसरा गेट खोला गया। उसका कारण ये भी था कि काफी ज्यादा बारिशें जो है इस एरिया में चिनाब खित्ते में अब शुरू हो गई थी। देखिए, आप बात करें पाकिस्तान की, कहीं ना कहीं इस वक्त ऑल ऑफ अ सडन अगर इस तरीके से पानी का बहाव जो है वो बाहर आ रहा है, वो भी 2 दरवाजे खोलने के बाद, तो ये कहीं ना कहीं इस वक्त पाकिस्तान के लिए एक परेशानी का सबब बन रहा है। क्योंकि हमने देखा इस तरह से पहले भी जब कभी ऐसा हालत बनी है यहाँ पर कि ज्यादातर डैम कभी किसी कारण की वजह से बंद हुआ करता था और फिर ऑल ऑफ अ सडन पानी खोलना पड़ता था, तो पाकिस्तान जो है वहां पर कई सारे इलाकों में ऐसे बाढ़ की स्थिति पैदा हो जाती थी। तो कहीं ना कहीं इस वक्त भी वैसी ही कुछ स्थिति बन रही है कि दोनों डैम्स खोलने के बाद अब आगे जो फ्लो है वो काफी तेजी से आगे की तरफ बढ़ रहा है। तो वो कहीं ना कहीं चिंताजनक है पाकिस्तान के लिए, क्योंकि उससे एक बाढ़ जैसी स्थिति आ सकती है उनके एरियाज में। लेकिन सरोज जी, अभी तो पाकिस्तान इसके लिए तैयार नहीं है। एक तो भारत ने ऑलरेडी पानी रोक रखा था, लेकिन अब ऑल ऑफ द सडन ये पानी जब छोड़ दिया गया है तो कितना इलाका प्रभावित हो सकता है, क्या इफेक्ट हो सकता है? देखिए, जाहिर सी बात है कि जो ये वाटर ट्रीटी थी, इंडस वाटर ट्रीटी, उसके चलते हुए जो ये दरवाजे हैं पानी के पाकिस्तान के लिए कम्प्लीटली बंद कर दिए गए थे। जाहिर सी बात है कि आज जब मौसम में तब्दीली आई है कल से, स्पेशली चिनाब खित्ते में, उसके बाद पानी का खुलना लाजमी बनता था। अदरवाइज कुछ इलाके हैं जैसे नॉर्थ के, जिसमें से कश्मीर के कुछ इलाके हैं, जम्मू के हैं या पंजाब के कुछ इलाके, वो थोड़ा कहीं ना कहीं प्रॉब्लम में आ सकते थे। इसलिए सबसे पहला डिसीजन जो था वो इम्पोर्टेंट था कि जो दरवाजे हैं वो खोल दिए जाए। और आप जिस तरह से खुद भी जानती है कि जो इंडस वाटर ट्रीटी थी वो सस्पेंड की गई थी, ना कि उसको कंप्लीटली अभी बंद किया गया था। सस्पेंड मतलब कि विद होल्ड रखा गया था, जो डोमेस्टिक नीड्स थी उनके हिसाब से। आप देख लीजिए, कहीं ना कहीं इस वक्त कई सारे इलाके ऐसे हैं, मुजफ्फराबाद या आगे के ऐसे इलाके, जहां पर अब बाढ़ की स्थिति आ सकती है, क्योंकि जिस हिसाब से पानी का फ्लो आगे जा रहा है ये पाकिस्तान के लिए काफी खतरा कर सकता है। जी, धन्यवाद इस पूरी जानकारी के लिए। तर सिंधू करार हा तुर्तास स्थगित होता। या सगळ्या दहशतवादी कारवायांमुळे जागतिक बँकेच्या बैठकांना, लवादाच्या सुनवायांना आपले भारतीय प्रतिनिधी गेलेले नव्हते, म्हणून निश्चित यावरती काही निर्णय होत नव्हता। पण आता एअर स्ट्राईक नंतर अत्यंत हुशारीने पाकिस्तानच्या विरोधात वॉटर स्ट्राईक करण्यात येते। यानंतर इथे वेळ झाली तर मंडळी, आपण बघतोय आता क्षणाची महत्त्वाची घडामोड। भारताच्या सुदर्शन चक्राने पाकिस्तानमध्ये घुसून पाकची कवच कुंडल फोडून टाकली आहेत। ऑपरेशन सिंदूर नंतर बिथरलेल्या पाकिस्तानने भारतातील 15 शहरांवरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला। अगदी बरोबर आहे विशाल, पाकिस्तान शांत बसणारा नाहीये, कशा पद्धतीने कुरापती करतोय ते आपण बघतोय। आणि त्याचबरोबर भारताकडून तेवढंच जोरदार प्रत्युत्तर पाकिस्तानला दिलं जाते आणि त्याच्यामुळे चारी मुंड्याचीत पाकिस्तान पुन्हा पुन्हा होताना दिसून येतोय। आधी तर भारतानं फक्त जी दहशतवादी तळं होती त्यांना लक्ष केलेलं होतं, पण आता मात्र जेव्हा पाकिस्तानकडून कुरापती सुरू आहे, सीमेवरून गोळीबार केला जातोय त्यावेळी, आणि त्याचबरोबर भारतामधील 15 शहरांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न जेव्हा पाकिस्ताननं केला, तेव्हा मात्र भारत शांत बसणार नाही हे दाखवून देण्याचा प्रयत्न भारताकडून करण्यात आला आहे। भारताची सर्वोत्तम अशी संरक्षण प्रणाली S-400 सुदर्शन चक्रनं पूर्णपणे पाकिस्तानचा हा हल्ला नाकाम केला होता आणि पाकिस्तानचे ड्रोन हवेतच उडवले। त्याच वेळेला मग भारतानं मात्र पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे। ते हल्ले तर परतवून लावले, शिवाय पाकिस्तानमध्ये पाकिस्तानला जे कवच मिळालेलं होतं, ज्या ड्रोन डिफेन्स सिस्टीमचं, ते सुद्धा उद्ध्वस्त करण्यात आले। चीनकडनं त्यांना HQ-9 ही प्रणाली जी ती देण्यात आलेली होती आणि या प्रणालीच्या माध्यमातून
हवेतील सगळ्या यंत्रणा म्हणजे मिसाईल ड्रोन वगैरे हे डिटेक्ट करण्याचं त्यांच्याकडे तंत्र होतं. ते तंत्र अर्थातच लाहोरमधल्या एअर डिफेन्स सिस्टीममध्ये होतं आणि ते देखील उद्ध्वस्त करण्यात आलंय. भारतीय लष्कराच्या तळांवर हल्ला करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न होता आणि हा प्रयत्न आपण हाणून पाडलाय. पुन्हा एकदा भारताने दाखवून दिलंय की जर परत एकदा आमच्या वाट्याला जात आहे तर मात्र आम्ही घरात घुसून मारू. अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरथला यासह भारतातील 15 ठिकाणी पाकिस्तानचा हल्ले करण्याचा प्रयत्न होता. मात्र सुदर्शन चक्रने हे सर्व ड्रोन्स नष्ट केले आणि त्यानंतर भारतीय हवाई दलाने ड्रोनचा वापर करून लाहोरमधील पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम आणि रडार यंत्रणा उद्ध्वस्त केली. विशाल, पाकच्या हल्ल्याला भारतानं जोरदार प्रत्युत्तर दिलेलं आहे. नेहमी त्याच्या याद राखेल पाकिस्तान असं हे उत्तर आहे. भारतानं पाकचा हल्ला हाणून पाडलेला आहे. तर आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघतोय ऑपरेशन सिंदूर नंतर पाकचा प्रतिहल्ल्याचा प्रयत्न होता. एकीकडे शांततेच्या बलगना केल्या जात होत्या, चर्चेच्या बलगना केल्या जात होत्या, मात्र दुसरीकडे पाकिस्तानकडून कुरापती सुरूच होत्या. प्रतिहल्ला करण्याचा प्रयत्न केला होता पण तोच भारतानं हाणून पाडलाय. बरोबर आहे, भारताने हा प्रयत्न हाणून पाडला. कारण आधीच हे तर अगदी स्पष्ट आहे की भारत सगळ्या सामरिक साधनांनी किंवा सशस्त्र पद्धतीने हा सज्ज आहे आणि ही परिस्थिती उद्भवू शकते याचा सगळा अंदाज लावून ही दूरदृष्टी ठेवूनच ही सगळी तयारी करण्यात आलेली होती. बरोबर आहे. उत्तर भारतातील विविध शहरांना टार्गेट करण्याचा प्रयत्न पाकिस्ताननं केलेला होता आणि पाकिस्तानकडून ड्रोन आणि मिसाईलचा हल्ला केला जाणार होता. एक केविलवाणा प्रयत्न पाकिस्तानचा म्हणावा लागेल. कुवत नाहीये तरी सुद्धा भारतातील अनेक शहरांना लक्ष्य करण्याचा एक प्लॅन पाकिस्ताननं आखलेला होता पण तो कमकुवत निघालेला आहे. भारताच्या S-400 प्रणालीनं पाकचे ते सर्व ड्रोन हाणून पाडलेले आहेत, मिसाईल पाडलेले आहेत. त्यामुळं तो प्रयत्न पूर्णपणे फसलेला आहे. भारताकडून लाहोरमधील हवाई सुरक्षा त्यानंतर ध्वस्त करण्यात आली आहे, नष्ट करण्यात आली. भारताने पाकिस्तानला पुन्हा एकदा एक जबर धक्का देऊ केलेला आहे. परत एकदा पाकिस्तानात घुसून मारलेलं आहे. म्हणजे जर तुम्ही आमच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न करताय किंवा तशी योजना ऐकताय तर मात्र ती आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. आणि अर्थात भारतीय लष्कर म्हणजे तिन्ही दलं जे आहेत ते सुसज्ज आहेत आणि त्यांनी त्यांच्या वतीने या सगळ्या घडामोडींवरती बारीक लक्ष ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे काल पाकिस्तानच्या ज्या पद्धतीने बलगाना या ठिकाणी फरार होत होत्या त्यानंतर तिन्ही दलांना खबरदारीच्या सूचना या देण्यात आलेल्या होत्या. अगदी बरोबर आहे विशाल. आणि त्याच्यामध्ये पाकिस्ताननं कोणकोणत्या शहरांना आपल्या रडारवर ठेवलेलं होतं, हल्ला करण्याचा प्रयत्न होता ते आपण बघतोय. त्याच्यामध्ये अमृतसर आहे, लुधियाना आहे, चंदीगड, उतरलाई, श्रीनगर, जम्मू, भुज, नाल, आदमपूर, कपूरथला, जालंधर, भटिंडा, फालुडी, अवंतीपुरा, पठाणकोट या शहरांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केलेला होता. विशाल, याच्यामध्ये जास्तीत जास्त ठिकाणं ही आपले जे सैन्यांची ज्या ठिकाणी कॅम्प आहेत तिथली आहेत आणि दुसरं म्हणजे जो एक सीमा भागातला एरिया आहे त्या परिसरामधले हे ठिकाणं आणि त्या ठिकाणी हल्ला करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न होता पण भारतानं आणि भारताची जी डिफेन्स सिस्टीम आहे S-400 तो अतिशय चांगल्या पद्धतीनं तो हल्ला हाणून पाडलेला आहे. विशाल, याच्यानंतर सुदर्शन चक्र ज्यानं पाकचा हे प्लॅन हाणून पाडलाय, भेदलेला आहे HQ-9 ते आपण बघूयात. S-400 सुदर्शन चक्र संरक्षण प्रणाली, कवच प्रणाली जी ती भारताच्या दृष्टीने येणाऱ्या टार्गेटवर अचूक मारा करते. शत्रूची क्षेपणास्त्र हवेतच उद्ध्वस्त करण्याची या प्रणालीमध्ये ताकद आहे. भारताचं सर्वोत्तम संरक्षण कवच जे आहे ते नियंत्रण रेषेजवळ S-400 ची तैनाती करण्यात आलेली आहे. भारताचे सर्वोत्तम कवच म्हणून याला ओळखलं जातं. नियंत्रण रेषेजवळ S-400 ची तैनाती करण्यात आलेली आहे विशाल. नियंत्रण रेषेजवळ आणि तेही ऑपरेशन सिंदूर नंतर, कारण पाकिस्तान अशा पद्धतीच्या कुरापती सुरू ठेवल याचा अंदाज भारताला होता. त्याच्यामुळे ऑपरेशन सिंदूर नंतर तैनाती वाढवलेली होती आणि तोही सीमा भागामध्ये याची तैनाती वाढवण्यात आली होती. अदृश्य असं F-35 ला सुद्धा उद्ध्वस्त करण्याची क्षमता भारताच्या या सुदर्शन चक्रमध्ये आहे आणि 2018 साली रशियाकडून याची खरेदी भारतानं केलेली होती आणि जेव्हा आता ऑपरेशन सिंदूर भारतानं राबवलं त्याच्यानंतर याची तैनाती या बॉर्डर एरियावर करण्यात आली होती. खरं तर प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राजपथावरती ज्या शस्त्रांचं आणि यंत्रणेचं संचलन आपण बघतो ते केवळ दाखवण्यापुरतं नाहीये. जर तुम्ही आमच्या वाट्याला जाल तर त्यातनं त्या शस्त्रांच्याच माध्यमातून मिसाईलच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला उत्तर देऊ हे पुन्हा एकदा भारताने दाखवून दिलं. जाणून घेऊयात आपण फरा की काय आहे HQ-9 हवाई संरक्षण प्रणाली. महत्वाचा विषय हा
चीनकडून HQ-9 हवाई संरक्षण प्रणालीची निर्मिती करण्यात आली. बरोबर आहे. आणि पाकिस्ताननं ती खरेदी केलेलं होतं. रशियाचं एअर-300 आणि अमेरिकेचं पॅट्रियट प्रणालीचं हे मिश्रण आहे. HQ-9 हवाई संरक्षण प्रणाली जी पाकिस्तानच्या एअरस्पेसमध्ये होती. चीननं S-300 आणि पॅट्रियटचं तंत्रज्ञान चोरून याची निर्मिती केलेली होती. चीनवर काय विश्वास ठेवणार? विशाल, मारा करण्याची क्षमता 120 ते 250 किलोमीटर इतकीच आहे. भारताकडे जी काही प्रणाली आहे ती अतिशय सुसज्ज ॲडव्हान्स अशी आहे. पण पाकिस्तानकडचं जे HQ-9 हवाई संरक्षण प्रणाली आपण बघतोय, एकूण 3 प्रकार याचे आहेत. HQ-9A, HQ-9B, HQ-9BE. आणि ती कशा पद्धतीने ध्वस्त करता येऊ शकते हे भारतानं दाखवून दिलेलं आहे. दरम्यान क्रूज मिसाईल, लढाऊ विमान, बॅलिस्टिक मिसाईल नष्ट करतो असा हा HQ-9 आहे. तर AESA रडार, मल्टी ट्रॅकिंग, मल्टी टार्गेट नष्ट करण्याची क्षमता HQ-9 ची आहे. जी हवाई संरक्षण प्रणाली पाकिस्ताननं वापरलेली होती ती आता ध्वस्त झाली आहे. ती नाहीये पाकिस्तानच्या छतावर, पाकिस्तानच्या एअरस्पेसमध्ये. आणि त्याची वैशिष्ट्ये आपण बघितली तरी सुद्धा भारताकडे मात्र अशी ॲडव्हान्स प्रणाली आहे की ती सुद्धा पाकिस्तानचं हे संरक्षण कवच ध्वस्त झालंय. बिलकुल, पाकिस्तानचं हे संरक्षण कवच आपण उद्ध्वस्त केलं, पण पुन्हा एकदा पाकिस्ताननं सांगितलंय की परत एकदा जर तसा प्रयत्न करताय तर मात्र आम्ही निश्चितपणे तुम्हाला धडा शिकवू आणि त्याची सुरुवात करण्यात आली. पाकिस्तानमधील महत्त्वाच्या शहरांमध्ये बॉम्बस्फोट झाले. चला, भारताच्या वतीने ऑपरेशन सिंदूर हे तर राबवलंच जात आहे, पण हे कमी की काय? पाकिस्तानमध्ये यापूर्वी देखील आपण अंतर्गत काही गटाकडनं काही दहशतवादी कारवाया झाल्याचं बघितलेलं होतं आणि काही ठिकाणी बॉम्बस्फोट झाल्याचं कळत आहे. लाहोर, कराची, रावळपिंडी, गुजरनवालामध्ये बॉम्बस्फोट घडून आणण्यात आलेले आहेत आणि त्यामुळं स्फोटानं पाकिस्तान पुरतं हादरून गेलंय. दुसरीकडे बलुचिस्तान देखील शांत बसलेलं नाही, म्हणजे बलुची लिबरेशन आर्मी देखील त्यांच्या विरोधात कारवाई करताना दिसते. पण आता पाकिस्तानमध्येच वेगवेगळ्या शहरांमध्ये हे बॉम्बस्फोट झाल्या कारणाने आता बहुतांशी शहरं जी आहेत ती अस्थिर झाली आहेत आणि ती दहशती खाली आहे. बरोबर आहे विशाल. एकूणच असं म्हणता येईल की जे पेराल ते उगवेल. पाकिस्ताननं दहशत पेरलेली आहे. स्फोट घडून आणले ठिकठिकाणी, त्यांच्या इथे ट्रेन झालेल्या दहशतवाद्यांनी आणि ते सगळं आता पाकिस्तानला भोगावं लागतंय. दरम्यान पाकिस्तानातलं लाहोर हे स्फोटानं हादरलेलं आहे. तर पाकिस्तानच्या एकदम आतमध्ये असलेलं हे शहर स्फोटानं हादरलेलं आहे. लाहोरच्या जुन्या विमानतळाजवळ स्फोट झालेले आहेत. विमानतळ सुद्धा सुटलेलं नाहीये. विमानतळाच्या जवळ हा स्फोट झाल्याची माहिती समोर येते. तर अनेक स्फोट झाल्याचं कळतंय आणि त्यामुळे विमानतळावरून जाणारे जे प्रवासी आहेत ते मात्र हादरल्याचं दिसतंय. क्षेपणास्त्रांनी हल्ला केल्याचा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. तर लाहोरमधील गोपाल नगर आणि नसीराबाद भागामध्ये वॉल्टन रोडवरील वॉल्टन विमानतळाजवळ अनेक स्फोटांचे आवाज ऐकू आल्याचं सांगितलं जात आहे. या स्फोटानंतर लोक घाबरले आणि घराबाहेर पडले. ऑपरेशन सिंदूर नंतरचा हा दुसरा सर्वात मोठा हल्ला मानला जातोय. जीवितहानीबद्दलची माहिती अद्याप समोर आलेली नाहीये, परंतु छायाचित्रांवरनं असं दिसून येत आहे की इमारतींचं मोठं नुकसान झालंय. यानंतर अनेक विमान उड्डाणांवर परिणाम झालाय आणि प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतो. त्यातच अमेरिकेनं आपल्या अमेरिकन नागरिकांना सक्त अशा सूचना ज्या त्या देऊ केलेल्या आहेत की कुठल्या तरी सुरक्षित स्थळी आपण स्थलांतरित व्हावा आणि इतर देशांच्या अर्थातच दूतावासाकडनं देखील त्यांना सूचना दिल्या जात आहेत की लाहोर सोडा, दुसरीकडे कुठेतरी जा, कारण आता ऑपरेशन सिंदूर पुन्हा एकदा दुसऱ्या टप्प्यावरती आल्याचं आपण बघतोय. बरोबर आहे विशाल. फक्त लाहोर नाही तर रावळपिंडीमध्ये सुद्धा स्फोट झाले आहेत. पाकिस्तानच्या अनेक शहरामध्ये स्फोट होत आहेत आणि त्यामुळे नागरिक मात्र भयभीत झालेले आहेत. भयाचं वातावरण सध्या दिसून येतं पाकिस्तानच्या काही महत्त्वाच्या शहरांमध्ये. तर रावळपिंडी शहरातल्या अनेक भागामध्ये साखळी स्फोट झाल्याची माहिती आहे. हे स्फोट नेमके कसे घडतायत, कोण घडवून आणतंय हेच नागरिकांना कळेनासं झालं आहे. या स्फोटामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. फरातशी ही पाकिस्तानमध्ये अशा पद्धतीने स्फोट होण्याची पहिली वेळ नाही आहे. यापूर्वी सुद्धा जर आपण गेल्या काही इतिहासाला उजाळा दिला तर पाकिस्तानमध्येच काही त्यांच्यातलेच इतर वेगवेगळे गट आहेत जे त्यांच्या विरोधात कायम धुमसत असतात आणि ते याच सगळ्या परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा पाकिस्तानच्या आर्मीला असेल, तिथल्या प्रशासनाला असेल, हा घेरण्याचा एक वेगळा प्लॅन त्यांचा असू शकतो. म्हणून वेळ साधून हे बॉम्बस्फोट केले जात आहेत जेणेकरून पाकिस्तानी सरकारला, तिथल्या लष्कराला अस्थिर करता येईल असंच म्हणावं लागेल. म्हणजे याला मराठीत एक म्हण आहे की दुष्काळात 13वा महिना, अशीच काहीशी परिस्थिती आता पाकिस्तानची झालेली आहे. एकीकडे भारताकडनं ऑपरेशन सिंदूर जे ते राबवलं जात आहे, दुसरीकडे पाकिस्तानमध्येच असणारे जे काही वेगवेगळे गट आहेत जे मुळात दहशतवाद्यांच्या विरोधात असतील किंवा दहशतवाद्यांमधलेच वेगवेगळे गट जे एकमेकांच्या विरोधात कायम वेगवेगळ्या दहशतवादी कारवाया घडून आणत असतात आणि त्यातनं हे स्फोट झाल्याचं आपण बघतोय. तर विशाल